तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। अकोला जिल्ह्यातील गट ग्रामपंचायत मुरगाव भाकरे येथे आरो प्लांट संदर्भात गंभीर वाद निर्माण झाला असून गजानन महादेव चोपडे यांनी ग्रामसभेत झालेल्या हराशीत सदर आरो प्लांट 65,000 रुपयांना घेतल्याचा दावा केला आहे। मात्र त्यानंतर ग्रामपंचायत सचिव व सरपंच यांनी कोणताही लेखी करार न करता किंवा ग्रामपंचायत कार्यालयामार्फत कोणतीही नोटीस न देता प्रशासकांनी आपल्या पदाचा दुरुपयोग केल्याचा आरोप करण्यात आला आहे। तक्रारीनुसार प्रशासक व 2 कर्मचाऱ्यांनी आरो प्लांटचे कुलूप फोडून त्यावर नवीन कुलूप लावले। त्यावेळी आरो प्लांटमधील कॉइन बॉक्समध्ये सुमारे 28,000 रुपये रोख रक्कम तसेच अंदाजे 2,000 ते 2,200 रुपयांची नाणी असल्याचा दावा गजानन महादेव चोपडे यांनी केला आहे। या घटनेबाबत संबंधितांनी पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दिल्याचे सांगितले असून अद्याप कोणतीही सखोल चौकशी करण्यात आलेली नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे। गजानन महादेव चोपडे हे दलित समाजातील नागरिक असल्याचे नमूद करत त्यांच्यावर प्रशासनाकडून अन्याय झाल्याचा आरोप करण्यात आला आहे। या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष व सखोल चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी तसेच संबंधितांना न्याय मिळावा अशी मागणी करण्यात आली आहे। दरम्यान या प्रकरणाबाबत ग्रामपंचायत प्रशासन व संबंधित अधिकाऱ्यांची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही। MCN न्यूज मराठीकरिता मोहम्मद जुनैद, अकोला। मध्ये झाला जर ग्रामपंचायतच्या यारोमध्ये जर काही नुकसान झाले तर त्याची जे संशयित आहेत त्यांच्या नावानं कंप्लीट करण्यात येणार आहे। जबाबदारी म्हणजे गाडी पुढे आणि मिटून जाते ना। तुम्ही पोलीस आम्हाला तुमच्यावर भरोसा माय पैसे काढून द्या मिटून जाते। कोण आहे पण मर्यादा माहित पाहिजे। कोण लावलं कुठून नाव तर सांगा। कुठे प्रशासक यांनी कुठे कोण आहे? अरे मग माणूस तर लागेल का नाही? कोण आहे कर्मचारी? या इकडे कोण आहे? या ना इकडे काय प्रॉब्लेम हा माहित नाही म्हणता ते भेटूत आपण तुला तर तास लावला ना तुम्ही लावा ना फोन गाडी आली म्हणा पोलीस बोलावून ना कारण की सरपंचाच्या पतीचा मले फोन येते साहेब ज्यानं हरस केलं त्याला नाही येऊन राहिला। अरे ताई तुमचं सारं बरोबर आहे। तुम्हाला काही म्हणालो का मी? तुम्ही कॉल केला का नाही? कॉल कशासाठी आहे की तुम्हाला भेट दिली? तुमचा काय प्रॉब्लेम आहे पोलीस स्टेशनला त्याला रिपोर्ट द्या। तुम्ही म्हणता कोणाचं कुलूप खोलून द्या आमचा अधिकार आहे का तो? आम्ही कुलूप फोडा नाही म्हणत साहेब, तुम्ही त्याला बोलावा। माझं काम नाही ना, माझं काम नाही दादा। तुम्ही पोलीस आला साहेब। पोलिसाला तुम्ही आता काही करू शकतो काही नियमानं काम होईल ना। मनानच करणार तुम्ही म्हणा सकाळ कोणाच्या घराला कुलूप खोलून द्या तुम्ही काढून देणार का? ठीक आहे चला रिपोर्ट द्यायची। रिपोर्ट द्या चला रिपोर्ट देऊ चला। रिपोर्ट द्या तुम्ही दुसरं काम करा ना। रिपोर्ट द्या माझ्याकडे मागं करा आमच्या गाडीला तुम्हाला ठेवा तुम्ही मग कुठे करा। चला चला येतो गाडी काढा हो चला। मी काय म्हणतो तुमचं काय आहे हे ऐकून का दादा तुम्ही सांगा आता आम्ही रिपोर्ट द्यायचा परत याची जबाबदारी कोणाची?